कृष्ण भाऊ परिवर्तन होण्याकरता कथा आहे. आपल्या अंतकरणात असणारा परिवर्तन व्हावं याच्याकरता कथा आहे. कारण काय तर 3 ग्रंथ सांगितलेले प्रधान आहे. काल मी बोलून गेलो, काल 3 ग्रंथ प्रधान आहेत. कोणती? भागवत ग्रंथ आहे, रामायण ग्रंथ आहे, गीताची ग्रंथ आहे. तसा जर विचार जर केला तर माय बापा हो, मरावं कसं भागवत शिकवतं, मरावं कसं भागवत शिकवतं आणि जगावं कसं ही गीता शिकवते. तुम्ही म्हणतात हे कसं काय हो? मरावं कसं भागवत शिकवतं आणि जगावं कसं गीता शिकवते? एक गोष्ट सांगतो तुम्हाला मॅडम. मरावं कसं म्हणल्याच्या नंतर, कारण आचार्यान मातुलान भ्रातून पुत्रान पौत्रान सखींस्ततः, अंतकरणात जो असणारा जीवाचा स्वतःचा आहे तोही आपला नाही. तसा जर विचार जर तुम्ही जर पाहिला ना माय बाप हो, तर समोरचे युद्ध करण्याकरता माय बाप हो, अर्जुनासमोर असणारा युद्ध करण्याकरता स्वतःचेच होते, दुसरे नव्हते. आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्ततः, पुत्र माझे त्याचेच होते. जरी कौरव जरी असले तर पांडवाचे चुलत भाऊ. मग स्वतःचे होते आणि ते स्वतःचे आपले नाही. कारण आपलं कोणी नसतं. कारण आपलं कोणी कसं नसतं? माय बापा हो, या संसार रूपी गाडग्यामध्ये खाली हात आला आणि खाली हात जाणार ही असणारी भावना ज्याच्या अंतकरणात असते, ज्याला कळली त्याचा संसार सफळ झाला. पण प्रत्येकाला वाटतं की मी असणार काय केलंय, मी शरीर कमवलंय, मी गाडी कमवली, मी घोडी कमवली, बंगला कमवला, तर कुछ ना आएगा साथ में. सोबत काही येत नाही मॅडम. काय येतं सोबत? सोबत फक्त हरिनाम येतो. आणि ते हरिनाम अंतकरणात घेण्याकरता मॅ बापा हो काय येतो. किती आनंद आहे माय बाबू. येताना काही आलास का, जाताना काही
नेणार का नको अभिमान धरू भल्या मानसा नको अभिमान धरू भल्या मानसा येताना काही आणलं नाही माय बापा आणि जाताना काही नेणार नाही म्हणून जन्माला आल्याच्या नंतर दुखवू नका आल्याच्या नंतर स्वतःही सुखी राहा दुसऱ्यालाही सुख कमवा जोपर्यंत असणारा दुसरा असणारा आपल्यापेक्षाही आपण दुःखी झालं तर चालेल पण आपल्यामुळे दुसरा सुखी झाला पाहिजे याला असणारा अंतकरण म्हणतात याला रामायणाची प्रक्रिया म्हणतात म्हणून असणारा राम कशा करतात रामायण ग्रंथ ऐकावा का बरं मरणाचं तुम्हाला सांगितलं की 3 ग्रंथ प्रधान आहे भागवत रामायण आणि गीता गीता ही जगावं कसं आपल्यापासून असणारे आपलेच लोक आहेत पण आपल्यापासून असणारा मोह त्याच्यातून निघून जावा आणि भगवान परमात्मा प्राप्त व्हावा भागवताची रचना मेल्याच्या नंतर उद्धार व्हावा आणि उद्धार कसा व्हावा याच्याकरता भागवताची रचना आहे पण या दोघांच्या मध्ये वागावं कसं याच्याकरता रामायणाची रचना आहे तुम्ही म्हणता कसं मरणं शिकवलं ठीक आहे जगणं शिकवलं ठीक आहे पण वागावं कसं हे रामायण शिकवतो नाही बाबा तुम्ही म्हणता कसं काय हो काही अनुभव शिंदे आमचे असणारे दत्त महाराज असतील सर्व असणारे टळकरी आम्ही अंबाडीला कार्यक्रमाला चाललो होतो यवतमाळ जिल्ह्यात पण जात असताना महाराज तिथे जाताना पिशव्या घेतल्या आता आमचं काय जायचं म्हणल्याचं नंतर साधन आहे जाताना काही 2 गाड्या पुढे पाठवल्या आम्ही राहिलेलो म्हणून रेल्वेला आम्ही रिझर्वेशन केलं जाण्याचा प्रयत्न केला आणि जात असताना महाराज तिथं असताना पिशव्या घेतल्या आणि घेत असताना रेल्वेला जाऊन बसलो रेल्वे स्टेशनला बसलो आणि नेमकं माय बापा 4ची गाडी 6ला आली 4 वाजताच गाडी येणार होती 2 तास तिचा आवाज दिला 4 बजे आने वाली ट्रेन 2 घंटा लेट है अरे रे म्हणजे 2 घंटा वेट मग वेळ कशाला व्यर्थ घालायचं हा जर क्षणभर भंगुरे माय बापा क्षणोक्षणी हाच करायचा प्रत्येक वेळेला काय वेळेला आपल्याला मदत करायची वेळेला देवाचं चिंतन करायचं तर क्षण वाया कशाला घालवायचा म्हणून महाराज मी त्या रेल्वे स्टेशनला रामायण घेतलं वाचत असतो पण माय बापा जिथं असणारा प्रपंच आहे जिथं असणारा परमार्थ आहे जिथं परमार्थाची गोडी आहे तिथं असणारा खळ येत असतात म्हणून असणारा चांगल्या संसारात असणार जर पाहलं तुम्ही तर तिथं कोणी काही करणार नाही पण जिथं परमार्थाचे कार्य आहे तिथं आड येणारे माणसं भरपूर आहेत हा आता आम्हाला सुद्धा अनुभव येतात टाळ वाजायला लागले का बोल हा अहो भोंगे बंद करा ना आमच्या झोपी उडाल्या त्याच्यामुळे या भोग्याचा त्रास होतो ते आम्ही म्हणून माय बापा आपलं असणार कट्टर पंथ राहावा कट्टर असणार चालावं माय बापा पण आपण जर जोपर्यंत कट्टर होत नाही तोपर्यंत दुसरी त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहत कारण आपली एकी नाही ना म्हणून असणारा एकी राहण्याकरता ते आले आणि महाराज काय चाललंय काही नाही बाबा रामायण वाचतोय अरे बनी रामायण में काय आहे अरे रामायणात काय हे काय हे दोन्ही अक्षरांना लक्षात घ्या बघा तुम्ही बोलण्याचा अर्थ बघा रामायणात काय एक पहिला अक्षर प्रश्नार्थी चिन्ह आहे रामायणात काय म्हणजे त्याच्या आत काय आणि दुसरा शब्द अरे रामायणात काय आहे 2 अर्थ नाही हा म्हणून असणारा काय आहे त्याच्यात घेण्यासारखंही आहे आणि पाहण्यासारखंही म्हणून असणारा तो म्हणला काय तुम्ही विचारा सांगा त्यावेळेस त्याला सांगितलं बाबा रामायणात सर्व काही आहे संसार रूपी गाडग्याला लागणाऱ्या गोष्टी त्या रामायणात आहे जर घ्यायच्या तर याच्यातून घेण्यासारखं पुष्कळच आहे पण अच्छे को अच्छे गधे को क्या बोले पण तो म्हणला काही नाही हा तुमच्या महाराज लोकांचं काय नुसता धंदा आहे अरे बाबा धंदा नाही रे बाबा 4 जणांना समजायचं 4 जणांना घडवायचं आणि या संस्कृतीची असणारा काय तर आपल्या या धर्माची प्रगती करायची हे अट्टहास आमचा असतो पण जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परी पडो मित्र जीवांचे हा जे खळ आहेत त्यांच्यासोबत राहायचं नाही मौली सांगतात की असल्यापासून दूर राहा म्हणल्याच्या नंतर माय बापा हो तिथं असताना त्याला पाहिलं आणि त्याला त्याच्यापासून उठलं दुसरीकडे जाऊन बसलो
त्याला तो परत आला म्हणे महाराज रामायण मध्ये काहीच नाही. अरे रामायण ऐकून बघ किंवा रामायण वाचून बघ, सर्व संसाराची घडी हिच्यातच आहे. पण ते ऐकायला तयार नाही. नेमकं 6 वाजले आणि रेल्वे आली. माय बाबा दत्त महाराजांना पिशव्या घेतल्या, टाकल्या. आम्ही सगळ्या आमच्या पिशव्या होत्या त्या गाडीत टाकल्या. इतकी गर्दी, कारण 4ची गाडी गेलेली होती आणि 6ची गाडी, दोन्ही गाडींची गर्दी एकाच गाडीत झाली. आम्ही पटापटा शिरलो. नेमकं असणार काय असते, ज्याचं तोंड पाहायचं नाही ते सकाळी दिसतंय बघा.